नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भाग 14. कारण की ऑलरेडी आपण भाग 3 टाकलेले आहेत युट्यूबला. रोज 5 प्रश्न आपण घेतोय. तर भाग 14 बघणार आहोत आज. मित्रांनो, काल एक नोटीस आली की मुंबई जिल्ह्याचे 1062 जागांची वाढ झालेली आहे. तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे मुंबईसाठी, ज्या मुलांनी मुंबईमध्ये फॉर्म भरलेले त्यांच्यासाठी. तर आज आपण कंटिन्यू 5 प्रश्न करणार आहोत पुढचे. तर पहिला प्रश्न बघूया काय. एक वस्तू 1450 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. करायचं काय आहे लक्षात घ्या. एक वस्तू तुमची 1470 रुपयाला, बरोबर का? ते खरेदी किमतीच्या 1/6 पट का होतोय मित्रांनो? नफा होतोय. का होतोय? नफा. एक लक्षात घ्या, नफा होतोय. 1/6 पट नफा होतोय. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आपल्याला खरेदी किंमत विचारलेली. लक्षात घ्या, इथे लिहून तुम्ही रुपये आणि गुणिले येतं पट. पण याच्यामध्ये तुम्हाला एक क्रिया करावी लागेल. काय? जे पट दिले मित्रांनो, त्याला पहिले पूर्णांक मध्ये पूर्ण करावं, कन्वर्ट करावं लागतं. जसं एक्झाम्पल, हा 1/6 आहे ना, तर इथं अधिक 1 घ्या, नफा आहे म्हणून. इथं अधिक 1 नफा असेल. तर ही क्रिया तुम्हाला माहिती आहे. इथं होतो गुणाकार आणि इथं होते बेरीज. 6 1 6, 6 आणि 1 7. म्हणजे याचा अंतर काय आलं? 7/6. याच्या अंतर काय आलं? 7/6. आता करायचं काय? रुपये घेऊन घ्या. रुपये तुमचे 1470 रुपये गुणिले हे पद जे हे व्यस्त करून टाका. व्यस्त करणं म्हणजे काय? 7 खाली येईल, 6 वरती जाईल. ओके. तर मग 6 वरती गेला आणि 7 खाली आला. इथे छेद मध्ये काय? 1 द्या. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. द्या भाग. 7 1 7, 7 2 14, 7 1 7, 0 0. 210 गुणिले 6 याचा गुणाकार करा. 0 0, 6 1 6, 6 2 12. म्हणजे आपलं उत्तर किती मित्रांनो? तर खरेदी किंमत किती येणार आहे तुमची? 1260 रुपये. किती येणार आहे? 1260 रुपये. बघा, लक्षात घ्यायच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. बघा कुठं ऑप्शन आहे ते 1260 रुपये. 3 नंबरचे ऑप्शन दिलेले आहे 1260 रुपये. हा प्रश्न किती वेळेस विचारलाय बघा. पुणे ग्रामीणला विचारलाय, सोलापूरला विचारलाय, नाशिकला विचारलाय. त्या 3 वेळेस विचारला गेलेला. म्हणजे 2023 ला 3 जिल्ह्यांमध्ये विचारला गेलेला प्रश्न मित्रांनो. तर हा प्रश्न तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच. चला, पुढचा प्रश्न आणलेला तुमच्यासाठी. छान प्रश्न आहे. एक फळ विक्रेत्याने 10 रुपयाची 6 संत्री खरेदी करून 15 रुपयाची 15 संत्री विकली, तर त्यास किती नफा व तोटा झाला? असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला. ऑप्शन आहेत खाली. बघा, ते लक्षात घ्या. ऑप्शन मध्ये 15%, 20%, 25%, 30% दिलेले. पण असं नाही विचारलं त्यांनी की 20% नफा आहे का 15% तुमचा तोटा आहे, असं नाही विचारले. फक्त ऑप्शन देऊन टाकलेले. त्या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. एक फळ विक्रेत्याने 10 रुपयाची, बरोबर का, 10 रुपयाची 6 संत्री 10 रुपयाची 6 संत्री खरेदी केली व 15 रुपयाची 5 संत्री विकली. म्हणजे एक लक्षात घ्या, 10 रुपयाला तो 6 संत्री खरेदी करतोय, बरोबर का, आणि 15 रुपयाला तो 5 संत्री विकतोय. म्हणजे त्याला 100% काय होणार मित्रांनो? नफा होणार आहे, बरोबर का? नफा होणार आहे. तर पुढे काय म्हटलं? नफा किंवा तोटा किती झाला? आपल्याला नफाच होणार आहे. पण ऑप्शन तसे दिलेले नसल्यामुळे आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. त्या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचे लक्षात घ्या. इथं याचा गुणाकार करा मित्रांनो. याचा गुणाकार करा. 10 गुणिले 6 किती होणार? 60. इथं 15 गुणिले 5, 15 5 75 इथपर्यंत आला. म्हणजे इथं 60 रुपये भेटले आणि इथं किती रुपये भेटले? 75 रुपये. म्हणजे ऑब्वियसली त्याला काय झाला मित्रांनो? नफा झाला. काय झाला? नफा झाला. आता करायचं काय? आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. तर या दोघांची वजाबाकी करतो आपण. वजाबाकी किती येणार आहे? 15 रुपये, बरोबर का? 15 रुपये नफा झाला. याचा फॉर्म्युला मी तुम्हाला शेकड्यामध्ये शिकवलेला आहे. रुपये 15 गुणिले कंपल्सरी 100 आणि भागीला आपण विक्री किंमत ठेवतो. विक्री किंमत किती तुमची? 60 रुपये. किती आहे? 60 रुपये. नाही समजत असेल तर पहिली जी असते ती विक्री किंमत असते. मग 60 कुठे तुमचा? भागाकार मध्ये. 15 1 15, 15 4 60, 4 1 4, 4 2 8, किती उरणार आहे? 2, 4 5 20. म्हणजे 25% त्याला काय होणार आहे? नफा. 25% काय होणार मित्रांनो? नफा.
पण ऑप्शन नफा तोटा मध्ये नसल्यामुळे डायरेक्ट ऑप्शन दिले. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर बरोबर असणार आहे. हा प्रश्न तुम्हाला रत्नागिरी पोलीस 2021 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रश्न करूया तिसरा. चला प्रश्न क्रमांक तिसरा करूया. खूप छान प्रश्न मित्रांनो. काय प्रश्न आहे? एक रकमेची 4 वर्षाची रास 1312 रुपये व 6 वर्षाची रास 1568 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? हा प्रश्न तुम्हाला चंद्रपूर पोलीस 2024 ला विचारला गेलेला आहे, म्हणजे मागच्या वर्षी विचारला गेलेला आहे. या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं बघून घ्या. 4 वर्ष बरोबर का? पहिले वर्ष लिहून घ्या. 4 वर्ष, त्यानंतर रुपये तुमचे रुपये 1312 रुपये, त्यानंतर 6 वर्ष, वर्षाची रास किती होते? 1568 रुपये बरोबर का? 1568 रुपये. तर व्याजाचा दर काढायचा आहे आपल्याला, म्हणजे काय काढायचे? टक्केवारी काढायची. करायचं काय लक्षात घ्या. 4 वर्षाची रास किती? 1312 रुपये. 6 वर्षाची रास आहे तुमची 1568 रुपये. यांची सरळ वजाबाकी करा. काय करा? वजाबाकी करा. 4तून 6 गेली, आता 4तून 6 तर जाणार नाही, मग 6 मधून 4 गेला किती? 2 वर्ष आले. इथं किती रुपये येतात ते बघून घ्या. 1568 मायनस 1312. कारण की मोठी संख्या वरती वजाबाकी करताना. 8तून 2 गेला 6, 6तून 1 गेला 5, 5तून 3 गेले 2 आणि इथं 0, म्हणजे किती आलं? 256 रुपये. म्हणजे 2 वर्षाची रास किती आहे? 256 रुपये. तर तुम्हाला कंपल्सरी 1 वर्षाची रास काढा. किती वर्षाची रास काढा? 1 वर्षाची. मग 2 नेला सिंपल भाग देऊन टाका. ओके, बे 2 4 उरला 1, बे 16 आणि इथं 1 वर्ष, म्हणजे 1 वर्षाची रास किती आली मित्रांनो? 128 रुपये. किती आली? 128 रुपये. पुढे करायचं काय? जे पण पहिले वर्ष आहेत आणि पहिले रुपये आहेत, काय म्हटलं मी? जे पण पहिले वर्ष आहेत आणि पहिले रुपये, तर जो 4 वर्ष आहे ना, म्हणजे 1 वर्षाची रास तुमची 1228 रुपये आहे. तर जे पहिले वर्ष 4, तर याला 4 ने गुणून टाका, म्हणजे 4 वर्षाची रास करा. 128 गुणिले 4. ओके, 8 चौक 32, अच्छाला 3, 4 दुने 8, 8 आणि 3 11, अच्छाला 1, 4 आहे 4 1 5, 512 रुपये तुमची काय आली? 4 वर्षाची रास, असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे यांची गुणाकार आला आपलं 512 रुपये. आता करायचं काय? जे रुपये आहेत 1312, मग 1312 मधून मायनस करून टाका. 13 12 किती होतील? 512 रुपये मायनस 512 रुपये मायनस 0 0 बरोबर का? 3तून 5 जाणार, 13तून 5 गेला 8, म्हणजे किती रुपये आले? 800 रुपये. आता करायचं काय? जे 1 वर्षाची रास होती आपली 128 रुपये. ओके, खूप लेंथी प्रश्न आहे. ओके, 1 वर्षाची रास होती 128 रुपये. 128 लिहा, गुणिला कंपल्सरी काय येणार आहे? 100 आणि भागीला इथे किती रुपये आले तुमचे? 800. ते 800 भागाकार मध्ये घेऊन या. कुठे घेऊन या? भागाकार मध्ये. 0 कट 0 कट 0 कट 0 कट. 8 ने भाग करा. 8 1 8, 8 1 8, उरले किती? 4, 8 7 48, 16 1 16, म्हणजे आपला दर किती असणार आहे? 16%. ऑप्शन नंबर बघून घ्या. ऑप्शन नंबर असेल 3 असं वाटतं मला. ऑप्शन नंबर आहे तुमचा 4 बरोबर, म्हणजे किती टक्के येणार आहे? 16%. परत एक वेळ सांगतो. 4 वर्षाची रास होती 1312, 6 वर्षाची रास होती 1568. दोघांची वजाबाकी केली. 2 वर्षाची रास आली 256, 1 वर्षाची रास काढली आपण 128 रुपये आली. 128 ला या 4 वर्षांनी गुणून टाका. किती आली? 512. 512 1312 मधून मायनस केले, किती आले? 800 रुपये. आता करायचं काय? 1 वर्षाची जी रास आहे 128 रुपये, 128 घ्या, गुणिले कंपल्सरी 100 आणि 800 भागीला काटाकाटी केल्यावर तुम्हाला उत्तर भेटून जाणार आहे. प्रश्न क्रमांक करूया 4 लगेच. प्रश्न क्रमांक 4. एक व्यक्ती 3600 रुपये 3 वर्षासाठी व 4500 रुपये 5 वर्षासाठी समान दराने बँकेत ठेवतो. समान दर म्हणजे काय? समान टक्केवारी. ओके, ठेवतो. त्यात एकूण 2664 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचे दर किती? म्हणजे इथं पण आपल्याला काय काढायचे? दरच काढायचे, म्हणजे व्याजचा दर काढायचा. करायचं काय? लक्षात घ्या. 3600 रुपये 3 वर्षासाठी ठेवतोय. 3600 रुपये किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. ओके, त्यानंतर पुढं 4500 रुपये किती वर्षासाठी ठेवतोय? 5 वर्ष. पण दर कसा आहे तुमचा? समान आहे, म्हणजे दोघांना एकच दर आहे. ओके, तर आपल्याला त्यांनी व्याज दिले, किती दिले? 2664 रुपये व्याज मिळतं, तर व्याजाचे दर किती? म्हणजे इथं दर काढायचा. करायचं काय? 3600 गुणिले 3 घ्या. 3600 गुणिले 3 आणि भागिले कंपल्सरी 100.
इथं अधिकचे चिन्ह वापरा. इथं 4500 गुणिले हा वर्ष 5 भागिले काय वापरा 100. चला काटाकाटी करा. 0 कट 0 कट. ओके, यांच्या गुणाकार 3 × 18 अच्छा नाही 3 × 3 = 9 आणि 1 10 108 आलं. इथं 0 कट 0 कट. 5 × 5 = 25 अच्छाला 2 5 × 20 आणि 2 22. यांची टोटल होईल बेरीज 108 225. करा बेरीज 8 आणि 5 13 अच्छाला 1 2 आणि 1 3 2 आणि 1 3 म्हणजे 333 रुपये आला. किती आला 333. आता तुम्हाला व्याज दिले. व्याज किती दिले मित्रांनो 2664. किती 2664 भागिले किंवा 333 कुठं आणायचं भागामध्ये. काटाकाटी करा. 3 ने कट जातोय बघा 3 1 काय इथं भाग देऊन टाका. 3 ने भाग जातोय 3 1 3 3 1 3 3 1 3 बरोबर. 3 8 24 उरले किती 2 3 8 24 उरले किती 2 3 8 24. आता राहिला तुमच्या 111 खाली आणि वरते 888. आता 111च्या पड्यात 888 येतोय मित्रांनो. पण तो किती नंबरला जर आपण डायरेक्ट बघितलं की डायरेक्ट 111 8 888 होता. किती 111 8 888 111 8 888 म्हणजे किती टक्के तुमचा दर असणार आहे 8%. म्हणजे या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ऑप्शन नंबर 1 ओके याचा राईट आन्सर असणार आहे. हा मुंबईला SRPF ला विचारला गेलेला प्रश्न आहे. आता आपण करणार आहोत शेवटचा प्रश्न 5वा. बघूया लगेच 2 सेकंदामध्ये करू फटाफट. चला एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास उत्तर 60 येते तर ती संख्या कोणती. ओके ऑप्शन दिले 120 150 180 200. आता एक लक्षात घ्या मित्रांनो एका संख्येच्या म्हणजे एक संख्या आपल्याला माहित नाही बरोबर. त्याच्यातून 60% मधून काय म्हणतो 60% मधून 60 मायनस केल्यास बरोबर उत्तर किती येतं 60. बरोबर उत्तर किती येतं 60. तर ती संख्या आपल्याला शोधायची. हा प्रश्न तुम्हाला नाशिक ग्रामीण 2023 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. सॉरी ऑप्शन बघा काय काय आहे. पहिलं ऑप्शन आहे 120, दुसरं ऑप्शन आहे तुमचं 150, तिसरं ऑप्शन आहे तुमचं 180 आणि चौथं ऑप्शन आहे तुमचं 200 बरोबर. आता या प्रश्नाला जर ऑप्शन मधून सॉल्व्ह केला तर खूप बेटर होणार आहे. चला पहिलं ऑप्शन घेऊ आपण 120 गुणिले किती टक्के 60 म्हणजे इथं 60 लिहिल. यांची जर काटाकाटी करून 60 मधून वजा करून बरोबर 60 आलं तर ते ऑप्शन बरोबर असणार. पण मला सांगा इथं जर मी 0 0 कट करून टाकलं बरोबर का 5 72 होणार आहे. 72 मधून जर 60 वजा केले तर 60 येतच नाही म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन कट झालं. 150 घ्या 150 गुणिले 60 भागिले 100 0 कट 0 कट 0 कट 0 कट 15 90 90 मधून 60 वजा केले तर किती येणार आहे 30. आपल्याला किती पाहिजे 60 म्हणजे हे पण कट झालं. 180 घ्या 180 गुणिले 60 भागिले 100 0 कट 0 कट 0 कट 0 कट 18 किती होणार आहे तुमचे 108. ओके 18 108 मायनस 60 केलं तर तरी उत्तर भेटत नाही. आता शेवटचं ऑप्शन वापरू आपण 200. इथं 200 घेतला मी गुणिले 60 आणि भागिले 100 0 कट 0 कट 0 कट 0 कट. ओके 6 दुने 12 आणि हा 0 याच्यामधून 60 वजा करा मित्रांनो बरोबर उत्तर तुम्हाला 60 भेटतं. म्हणजे आपला उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर 4 याचं राईट आन्सर असणार आहे. तर आज आपण पूर्ण भाग 14 केलेला आहे. उद्या आपण भाग 5वा करू मित्रांनो. व्हिडिओ आपल्या मित्रांना जवळच्यांना जे पण पोलीस भरतीसाठी किंवा कोर्टासाठी करतायत मित्रांनो तयारी तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके लाईक करत चला. भेटूया आपण उद्या. जय हिंद जय महाराष्ट्र.